हॅलो गाईज, हाय. वेलकम टू विज्ञान कट्टा. आपण डॉक्टर CV रमन बालवैज्ञानिक परीक्षा जी आहे आपली इयत्ता 5वी 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही दिनांक 5 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी आपण एक टेस्ट सिरीज सुरू केली आहे बघा. आणि ही जी टेस्ट सिरीज आहे या टेस्ट सिरीज बद्दलची डिटेल माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर या टेस्ट सिरीज बद्दल डिटेल माहिती घेण्यासाठी आणि या टेस्ट सिरीजला काय म्हणूयात आपण ब्राउज करण्यासाठी किंवा टेस्ट सोडवून बघण्यासाठी आपल्याला एका वेबसाईट वरती जायचंय. ह्या वेबसाईटचं नाव आहे बघा टेस्टकार्ट.in नावाची वेबसाईट आहे. इथं तुम्हाला त्याचं नाव दिसत असेल टेस्टकार्ट.in. जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्टली गुगल वरती सुद्धा टेस्टकार्ट असं सर्च केलं तरी चालतं. आता बघा इथं मी थोडस गुगल वरती येतो आपल्या, आणि गुगल वरती जेव्हा मी येतो तेव्हा गुगल वरती आपण काय करूयात, टाईप करूयात आपल्या या टेस्टकार्ट नावाच्या वेबसाईटचं. ठीक आहे. जर आपण याच्यावरती टाईप केलं बघा तर आपल्याला लगेच पहिलाच ऑप्शन त्या वेबसाईटचा येतो टेस्टकार्ट. बघा, फाइंड द बेस्ट लर्निंग मटेरियल्स. आता फाइंड द बेस्ट लर्निंग मटेरियल्स वरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपण त्या वेबसाईट वरती येतो टेस्टकार्ट.in नावाच्या. आता ही टेस्टकार्ट.in नावाची वेबसाईट जी आहे याच्यावरती जेव्हा आपण खाली येतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट दिसतात, वेगवेगळ्या लोकांनी बनवलेल्या वेगवेगळ्यांसाठीच्या. पण याच्यामध्ये आपली इथे टेस्ट सिरीज दिसते बघा आपल्याला, डॉक्टर CV रमन बालवैज्ञानिक परीक्षा 2026 साठीची टेस्ट सिरीज. इयत्ता 5वी ते इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठीची ही इथं आपली टेस्ट सिरीज आपल्याला इथं बघायला मिळते. आता या टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला काही डिटेल माहिती सुद्धा आणखीन लगेच कळते. म्हणजे जेव्हा आपण या टेस्ट सिरीज वरती आहोत तिथं थोडस आपण खाली स्क्रोल केलं तर लगेच टेस्ट सिरीज फॉर डॉक्टर CV रमन एक्झाम बाय विज्ञान कट्टा, 5 स्टार रेटिंग आहे, आपल्याला 4 लोकांनी रिव्ह्यू दिलेले आहेत. किती प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, किती वेळ आहे, किती टेस्ट आपण आतापर्यंत त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत, किती विद्यार्थ्यांनी एनरोल केले, हे सर्व डिटेल्स आपल्याला या परीक्षेबद्दल की आपल्या टेस्ट सिरीज बद्दल मिळतात. जेव्हा आपण याच्यावरती क्लिक करतो तेव्हा आणखी डिटेल आपल्याला या टेस्ट बद्दल मिळत असतात. आणि आपल्याला याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं तसं की याच्यामध्ये आपल्याला एक टेस्ट सोडवून पण बघता येते. आपण ती फ्री टेस्ट ठेवलेली आहे, ती तुम्हाला सॉल्व्ह करून पण बघता येते की कशा पद्धतीनं टेस्ट सिरीज असणार आहे ती. जेव्हा आपण इथे येतो बघा तेव्हा आपल्याला इथे दिसतं सगळ्यात पहिल्या आणि महत्वाची गोष्ट की अ कम्प्लीट सेट ऑफ 5 मॉक टेस्ट फॉर ईच क्लास. आता आपण ते इयत्ता 5वी, इयत्ता 6वी आणि इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ते सुरू केलंय. पण त्याच्यामध्ये आपण 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना पण इन्क्लूड करणार आहोत. आता सध्या 5वी 6वी साठीचं 5वी 6वी आणि 7वीचे टेस्ट आपल्या रेडी आहेत. आता बघा याच्यामध्ये कम्प्लीट सिलेबस वरती बेस्ड आहे. जेव्हा आपण खाली येतो तेव्हा आपल्याला दिसतं याची 499 रुपयाची प्राइस आहे. इथं आपल्याला बाय नाऊचा ऑप्शन पण दिसतो. इथनं आपल्याला ही टेस्ट परचेस करता येते. जर आपण या बाय नाऊ वरती क्लिक केलं तर आपण लगेच लॉग इनचा ऑप्शन येतो. आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून OTP येतो आणि मग आपल्याला गुगल पे, फोन पे वगैरे सारखे ऑप्शन्स पण उपलब्ध असतात. आता याच्यामध्ये खाली जेव्हा आपण येतो तेव्हा बघा प्रत्येक इयत्तेच्या आपल्याला टेस्ट दिसतात. क्लास 5 ची टेस्ट 1, क्लास 5 ची टेस्ट 2. इथं जर आपण क्लास 5 च्या टेस्ट 2 च्या समोर बघितलं तर इथं आपल्याला फ्री लिहिलेलं दिसतं. आता हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला ही टेस्ट सॉल्व्ह करता येते, फ्री सोडवता येते, हे आपल्याला याच्यावरनं कळतं. मग आपण जर का याच्यावरती क्लिक केलं तर आपल्याला इथं दिसतं बघा स्टार्ट द टेस्ट नावाचा ऑप्शन येतो, स्टार्ट फ्री टेस्ट. इथं सायन्सचे 25 प्रश्न, सायन्स क्युरियोसिटीचे 5 प्रश्न, मेंटल ॲबिलिटीचे 20 प्रश्न, म्हणजे इयत्ता 5वीच्या अभ्यासक्रमानुसार आणि क्वेश्चनच्या पेपरच्या पॅटर्न नुसार आपली ही टेस्ट आहे. तशी प्रत्येक टेस्ट आपली तशीच आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही टेस्ट वरती क्लिक केलं तर तुम्हाला हेच दिसेल. इथे तुम्हाला अनलॉकचा ऑप्शन येतो. जेव्हा तुम्ही अनलॉक वरती क्लिक करता तेव्हा ते तुम्हाला लॉग इन करायचं विचारतं आणि मग तुम्हाला ती टेस्ट बाय नाऊ करायचं सुद्धा म्हणतं. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इथं खाली बघता तेव्हा इथं तुम्हाला लीडर बोर्ड पण दिसतं, म्हणजे आतापर्यंत किती लोकांनी या टेस्ट सोडवलेल्या आहेत.
आणि त्यांना किती स्कोर मिळालेला आहे, किती टाइम मध्ये त्यांनी ते केलंय आणि ते किती कधी केलंय, ही सगळी डिटेल्स प्रत्येक टेस्ट बद्दल आपल्याला इथं बघायला मिळते. क्लास 5च्या, त्याच्यानंतर जेव्हा आपण इकडे स्क्रोल करतो तेव्हा क्लास 6च्या, क्लास 7च्या सर्व टेस्ट आपल्याला इथे सोडवलेल्या दिसतात. तर अशा पद्धतीनं ही जी आपली टेस्ट सिरीज आहे, ही टेस्ट सिरीज आपली आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. लवकरात लवकर या टेस्ट सिरीजला जॉईन करा आणि याच्यासोबत आपण ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली आहे त्या विद्यार्थ्याला आपण काय करतो माहितीये, त्याचं शेड्यूल पण पाठवतो. आता हे मॉक टेस्ट आहेत, या तुम्ही पुन्हा पुन्हा परत परत सोडवू शकता, पण आपलं असं म्हणणं असतं की तुम्ही अभ्यास करा आणि ठरवलेल्या दिवशी या टेस्ट सोडवा, म्हणजे आपल्याला आपलं काय चुकलं ते पण कळतं. आपल्या या टेस्ट सिरीज मध्ये जेव्हा तुम्ही फ्री टेस्ट सोडवाल ना, तेव्हा तुम्हाला ते पण लक्षात येईल की अरे प्रत्येक प्रश्नाचं ना एक्सप्लेनेशन दिलंय. आपल्या मेंटल ॲबिलिटीच्या प्रश्नांचं तर पूर्ण प्रश्न सोडवून पण दिलेले आहेत, म्हणजे आपण परीक्षा सोडवल्याच्या नंतर जर आपला तो प्रश्न चुकलाय तर आपल्याला त्या प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचं याचं एक्सप्लेनेशन पण आपल्याला तिथे दिसतं. म्हणजे आपल्याला त्याच्यात आपल्या ट्रिक्स ज्या आहेत ना प्रश्न सोडवण्याच्या, त्या ट्रिक्स पण सांगितलेल्या आहेत एक्सप्लेनेशन मध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला याचा नक्की फायदा तुमच्या परीक्षेमध्ये होणार आहे. तर लवकरात लवकर आपल्या सी.व्ही. रमन बाल वैज्ञानिक परीक्षेसाठीची ही जी टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. लक्षात ठेवा, मराठी आणि इंग्रजी अशा दोनही भाषांमध्ये ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तर लवकरात लवकर जॉईन करा. आणि जर तुम्हाला इन केस काही अडचण आली तर तुम्ही मला संपर्क पण करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा संपर्क क्रमांक देतोय. तो याच्यासाठी की इन केस तुम्हाला जर शक्य होत नसेल की बाबा आपल्याकडे गुगल पे, फोन पे नाहीये किंवा ते चालत नाहीये, काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तर इन केस यू कॅन कॉल मी. तुम्ही मला कॉल करू शकता, मी तुम्हाला इथनं ती टेस्ट सिरीज तुमच्या अकाउंटवरती परचेस करून देऊ शकतो. सो जस्ट कॉल मी. ओके, चल, थँक्यू.